वेदिका एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. इयत्ता 12वी मराठी 7 एप्रिलला आज जो पेपर झालेला आहे त्याचं कृतीपत्रिका जी आहे ती आपण सोडवणार आहोत. त्यामध्ये विभाग 1 गद्य पहिला उतारा जो काय आहे तो वीरांना सलामी अनुराधा प्रभुदेसाई या पाठातील हा आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे दृकश्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणजे. या ठिकाणी त्याचं उत्तर आहे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस यांना मूर्तपणे सार्थ करणारा असं कर्तृत्व या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे. दुसरं उत्तर जे काय आहे या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे कारगिल क्षेत्रातील विजय स्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार या ठिकाणी करावयाची कार्य जी काय आहेत ती कार्य या ठिकाणी आहे की सैन्य दलातील वीरांचे भाट होऊन त्यांची कवने गाणे, त्याचप्रमाणे पुढील 5 वर्ष नागरिकांना इथे आणून या ठिकाणी वीरांना सलामी देणे ही 2 कार्य या ठिकाणी लिहायची आहेत. 2 मार्काला या ठिकाणी 2 मार्काला या ठिकाणी आहेत म्हणजे 4 मार्क या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न जो काय आहे ती आहे सोमत अभिव्यक्ती. शहीद वीराच्या आईचे शब्द ऐकून लेखिकेवर झालेला परिणाम तुमच्या शब्दात या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे फक्त नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे याची जाणीव या ठिकाणी झाली आणि दपदपत्या डोळ्यांनी लेखिकेने त्या ठिकाणी त्या स्मारकाला सलाम केलेला आहे. त्याचप्रमाणे शिस्त निष्ठा या ठिकाणी लेखिकेने नंतर केलेली शपथ जे काय आहे ते तिच्यावरती झालेला परिणाम म्हणजेच काय की 5 वर्षे नागरिकांना सोबत घेऊन त्या भूमीवर येईल अशी अभिव्यक्ती या ठिकाणी आहे. आणि किंवा सैनिक जीवन आणि सामान्य नागरिकांचं जीवन यांची तुलना या ठिकाणी तुमच्या शब्दात लिहायची. सैनिकांना या ठिकाणी संचार स्वातंत्र्य नसतं, नागरिकांना संचार स्वातंत्र्य असतं. त्याचप्रमाणे सैनिकांना दिवसाचे 24 तास आपले बॉर्डर जे काय आहे त्या सीमेचं रक्षण ते करतात. या ठिकाणी भरपूर काही तुलना जी काय आहे ती तुम्ही तुमच्या शब्दात या ठिकाणी करता येतील. पुढचा आकडा आहे की खालील उताराच्या आदेश सूचनेनुसार कृती करा. बघा या ठिकाणी रेशीम बंद डॉक्टर युमो पठाण यांचा जो पाठ आहे त्यातील या ठिकाणी हा पॅरेग्राफ घेण्यात आलेला आहे. ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ती झाडे म्हणजे या ठिकाणी आलेला आहे पहा. ज्या करंडावरची नि गुलमोहरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. लेखकाला पहाट अनुभवण्याचा अनुभव म्हणजे इवल्याशा पाखरांच्या त्या कुजबुजण्याने किलबटाने या ठिकाणी आवाज येऊ लागतो आणि लेखकाला पहाटेचा अनुभव येतो. आणि त्याचप्रमाणे फुलांचा गंध वाढता असेल तर ते या उत्तरामधून आलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तेही 2 मार्काला या ठिकाणी आहे. पुढचं आहे सोमत अभिव्यक्ती. पहाट आणि पाखरी यांचे लेखकाने केलेलं वर्णन हे तुमच्या शब्दात लिहायचे म्हणजे उत्तरावरून या ठिकाणी लिहायचं आहे. किंवा तुम्ही अनुभवलेली पहाट तुमच्या शब्दात या ठिकाणी सोमत तुम्ही लिहायचं आहे. तुम्ही अनुभवलेली पहाट जी काय आहे रोज अनुभवत असाल ती पहाट या ठिकाणी लिहायची आहे. आता हा अपठित गद्य उतारा आहे. या ठिकाणी चौकट पूर्ण करायची. साहित्यकृतीवरती या ठिकाणी साहित्यकृतीतील शब्द असतील अर्थ असतील यावरतील हा उतारा आहे. अर्थयुक्त असणारे काय असतात तर शब्द असतात. अनेक शब्दांच्या अर्थामधून साहित्यकृतीचा उलगडत जातो तो कोणता आशय उलगडत जात असतो आणि ते या ठिकाणी उत्तर आहे. आणि माणसाच्या व्यवहारात बोलण्याची वैशिष्ट्ये जी काय आहेत ती या पॅरेग्राफमध्ये आलेली आहे ती लिहायची आहे. या ठिकाणी पद्य जे काय आहे ते विंचू चावला जे संत एकनाथांचं भारूड आहे त्यावरती आहे. काम क्रोधरूपी विंचू इंगळी उतरवण्याचे उपाय या ठिकाणी आहेत. तमोगुणांचा या ठिकाणी तमोगुणांना मागे सारायचं आणि सत्वगुणांचा या ठिकाणी अंगारा लावायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरा आहे 2 मार्काला सत्व उतारा देऊन म्हणजे काय म्हणजेच काय सत्वगुणांचा आश्रय घेऊन म्हणजे चांगल्या गुणांचा आश्रय घेऊन. विंचू चावला वृश्चिक चावला या शब्दाच्या दुरुक्तीमुळे या ठिकाणी काय होतंय की वेदनांचा असह्यपणा जो काय आहे तो तीव्रतेने या ठिकाणी जाणवतो आहे. विंचू चावला या भारुडावरतीच या ठिकाणी तुम्हाला अभिव्यक्ती आलेली आहे. सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल. बघा तमोगुण म्हणजे काय साधं उदाहरण घ्यायचं की आपण
रोजच्या जीवनामध्ये या ठिकाणी संध्याकाळी उशिरा झोपतो, सकाळी उशिरा उठतो आणि मग हे एक वाईट गुण आहे आणि तो आपल्या आईवडिलांनी आपल्याला समजून सांगितलेला आहे आणि त्यावरती आपण सद्गुण अंगी बाणवले म्हणजे संध्याकाळी लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे हे आपण केल्यानंतर किती छान वाटतं तेच आपण या ठिकाणी लिहायचं आहे. आता खालील ओळीचा अर्थ लिहा. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद गजीव लावते बाई लावते, काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. बघा या ठिकाणी रोज मातीत कल्पना दुधाळ यांची जी कविता आहे ती कविता या ठिकाणी आलेली आहे आणि या कवितेतील काव्यओळी आहेत म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीचं या ठिकाणी कांदे लागवड जी काय आहे त्याचं वर्णन आलेलं आहे. जणू काही बाई जी शेतकऱ्याची बायको आहे म्हणजे बाई आहे ती त्या ठिकाणी कांदे लावते आणि जणू काही जीव लावते म्हणजे त्या ठिकाणी त्यातून उद्याची स्वप्न रंगवत असते आणि त्यामुळे जणू काही ती काळ्या आईला या ठिकाणी हिरवं गोंदते आणि मग रोज मातीत मी नांदते असं या ठिकाणी कवितेचा अर्थ या ठिकाणी लिहायचा आहे. ते तुम्हाला 4 मार्क या ठिकाणी आहे. ही कृती जी काय आहे त्यामध्ये एक कृती सोडवायची. काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दाड उघडून आत घेण्याच्याही भान नाही ग तुला. बागेतील ती अल्लड जाई ही पिंगुळतेही तुझी वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरलेली पुतळी. या ओळीतून सूचित होणारे भाव सौंदर्य या ठिकाणी उलगडून दाखवायचे. आरशातील स्त्री ही जी कविता आहे हिरा बनसोडे यांची यातील ह्या काव्यओळी आलेल्या आहेत. म्हणजे भूतकाळ जो काय आहे म्हणजे स्त्रीचं जीवन कसं बदलत गेलेलं आहे आणि ती जणू काय त्या आरशातील स्त्री या ठिकाणी तिला सांगत आहे की बागेत तुझं अगोदरचं जीवन आहे विवाह अगोदरचं असेल मग ती भूतकाळ तिला तो हे करतोय की बागेत तू अल्लड मुलीसारखी त्या ठिकाणी बागडायची पण आत्ता तू एका अस्तित्वहून जणू काही एखाद्या पुतळेसारखी म्हणजेच काय ज्याच्यामध्ये प्राण नसतो अशा एका पुतळेसारखी तू वागत आहे आणि मग तेच ह्या कवितेतून सांगण्यात आलेलं आहे. ते याच ओळीतून सांगायचे. त्याचप्रमाणे रसग्रहण. सांगती तात्पर्य माझ्या सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा न पाहणारा आंधळा, मानसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझ्या पेटण्याचा सोहळा. या काव्यओळीतून या ठिकाणी रसग्रहण या ठिकाणी करायचं आहे. विभाग 3 जो काय आहे ते कथा प्रकारातील या ठिकाणी एक उतारा आहे कथेवरती आणि मग कथाकाराच्या प्रतिभाशक्तीचं कार्य जे काय आहे मग एखाद्या घटनेत वास्तवात कल्पनेचा रंग भरण्याचं कार्य या ठिकाणी पहिल्या ओळीत दिलेलं आहे ते करायचं आहे. आणि कथानकाचे प्रयोजन काय असतं या ठिकाणी बघा. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते असं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील आहे कथाकार व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असताना विचारात घेत असलेले घटक लिहा. बघा ती प्रतिमा रेखाटलेली असते आणि ती माणसाप्रमाणे रेखाटणे जणू काय वाचकाला त्या पात्राशी जवळीक साधली जाते. स्वची निर्मिती कथाकार या ठिकाणी व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो हे उतारातून आपल्याला लिहायचं आहे. आता या ठिकाणी 2 कथा आहेत गडी आणि शोध. त्याच्यामधून या ठिकाणी ह्या 4 पैकी 2 कृती सोडवायच्यात. उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण आहे या विधानात तुमचे विचार लिहा. या ठिकाणी शोधकथा जी नायिका आहे अनु तिचं या ठिकाणी दिलेलं आहे. ती एक नर्स आहे आणि तिला दिलेलं बक्षीस मग ते नोटेचा शोध त्याच्यावरून या सोमत या ठिकाणी आलेला आहे. घडी या कथेची शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करायची. 2 कृती 6 मार्काला या ठिकाणी तुम्हाला आहेत. शोध या कथेच्या नायिकेचं स्वभावचित्र तुमच्या शब्दात रेखाटायचे आणि बोर्डिंगात शिकत असलेल्या आणि शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांचे बाप्पू गुरुजीबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दात लिहायचे. म्हणजे या ठिकाणी 2च प्रश्न या ठिकाणी लिहायचे 6 मार्काला या ठिकाणी आहेत. बघा मुलाखतीच्या प्रारंभीबाबत तुमचं मत लिहा. त्याचप्रमाणे विभाग 4 जो काय आहे या ठिकाणी 14 मार्क आहेत विभाग 4ला आणि 2 कृती या ठिकाणी सोडवायच्या आहेत 4 मार्काच्या. माहितीपत्रकाची भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी असे थोडक्यात स्पष्ट करा. बघा माहितीपत्रक म्हणजे एक प्रकारची जाहिरात असते आणि ती जाहिरात जी भाषेमध्ये दिलेली असते मग ती भाषा जी शब्द वर्णन केले असतात त्यावरूनच ती मनाची पकड घेते. म्हणजे आपण त्याला या ठिकाणी ती वस्तू असेल का ते घेण्यासाठी आपण या ठिकाणी त्या ठिकाणी वळत असतं. अहवालाची आवश्यकता तुमच्या शब्दात लिहायची. माहितीची पत्रकाची वेगळेपण तुमच्या शब्दात वर्णन करायचे. यापैकी 2च कृती सोडवायच्यात. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. मुलाखत ही कार्यकर्तृत्वाची
कर्तृत्वाची ओळख असते. बघा, एखाद्या व्यक्तीची आपण मुलाखत घेतो, ती कोणत्या तरी कार्यक्षेत्रामध्ये ती टॉपर असते किंवा तिने यश मिळवलेलं असतं. अशी असाधारण व्यक्ती असेल, मग ती खेळ, क्रीडा, साहित्य, समाजकारण, राजकारण याच्यामधील असते. ते तिच्यासमोर आलेले आव्हान असेल, विशेष आदर आपल्याला त्या व्यक्तीबद्दल असतो आणि म्हणून ही मुलाखत जी काय असते ती कार्यकर्तृत्वाची ओळख असते, यामधून स्पष्ट करायचं आहे. माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगायची आहेत. माहितीपत्रक म्हणजे काय? माहितीला प्राधान्य म्हणजे योग्य अशी माहिती त्यातून दिली गेली पाहिजे. तिचा उपयोग कशासाठी होतो? ते एक लिखित माध्यम आहे आणि त्या ठिकाणी भाषा शैली कशा प्रकारची असते? म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आशय थोडा असतो, परंतु माहिती भरपूर असते. त्याचप्रमाणे तिसरा प्रश्न आहे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये. या ठिकाणी अहवाल म्हणजे काय? त्याची म्हणजे लेखन करत असताना सुस्पष्टता असावी, वस्तुनिष्ठ. अहवाल हा जो काय असतो तो एखादा कार्यक्रम झाल्यानंतर लिहिला गेलेला असतो आणि जे काही झालेलं आहे ते सत्य, वस्तुनिष्ठ या ठिकाणी म्हणजे अतिशयोक्ती त्या ठिकाणी नसते, विश्वसनीयता असते. विविध क्षेत्रामध्ये अहवालाची गरज आहे. त्याचप्रमाणे मुलाखतीचे समारोपाचे महत्त्व. आता मुलाखत घेत असताना त्या ठिकाणी योग्य समारोप होणं गरजेचं असतो. वेळेचं भान असावं लागतं. थांबणे म्हणजे कळसा अध्याय असतो. म्हणजेच या ठिकाणी कोणत्याही गोष्टीला शेवट असतो, तसंच या ठिकाणी मुलाखतीमध्ये समारोप असतो. अनपेक्षित व समर्पक समारोप या ठिकाणी केला गेला पाहिजे. आणि यशस्वीता आणि श्रोत्यांचा प्रतिसाद यावरती हा प्रश्न लिहायचा आहे. या ठिकाणी 2 कृती सोडवायच्या, 10 मार्काला या ठिकाणी कृती होत्या. पुढचा विभाग जो काय आहे व्याकरण विभाग. व्याकरण व लेखन जे काय ते 20 मार्काला आहे. 10 मार्काला व्याकरण, निबंध लेखन 10 मार्काला. या ठिकाणी पहिली कृती आहे कृती 5 योग्य पर्याय निवडा. बघा, माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात? प्रश्नचिन्ह आहे. आणि या ठिकाणी विधानार्थी वाक्य करायचे. या ठिकाणी आपण पाहिलेलं असेल की प्रश्नार्थी वाक्य जर होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य या ठिकाणी नकारार्थी असतं. म्हणजेच माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाही. या ठिकाणी तिसरा पर्याय बरोबर आहे. पुढचा आहे सूचनेप्रमाणे सोडवा. जगात सर्व सुखी असा कोण आहे? प्रश्नार्थी करा. या ठिकाणी साधं वाक्य जे काय आहे ते नकारार्थी आहे, मग या ठिकाणी होकारार्थी करायचे. म्हणजेच काय? जगात सर्व सुखी असा कोण आहे? प्रतिक्षण या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. बघा, प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला, म्हणजे या ठिकाणी काय होते? अव्ययीभाव समास. दशदिशा या सामासिक शब्दातील समासाचे नाव. द्विगु समास आहे. दशदिशा म्हणजे 10 दिशांचा समूह. तबेलातून वारते घोडा अचानक पसार झाला. या ठिकाणी प्रयोग ओळखायचा. या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे. आणि दुसरं वाक्य आहे कर्मणी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता. अशा प्रकारे तिसरं वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. योग्य पर्याय निवडा. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजींची धाडी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला आणि वेशीपर्यंत ओघळ गेला. हे कोणता अलंकार आहे? तर अतिशयोक्ती. दुसरा आहे उपमान ओळखा. सागरसारखा गंभीर सागरच. ह्या ठिकाणी अनन्वय अलंकार आहे. म्हणजे उपमेयाला उपमानाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. म्हणजे सागरच्या ठिकाणी उपमान आहे. विसर्ग देणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून लिहा. विसर्ग देणे म्हणजे या ठिकाणी सोडून देणे. एखादी गोष्ट जी काय आहे ती करता करता या ठिकाणी आता सोडून द्यायची, त्याचा विषयच घ्यायचा नाही, म्हणजे सोडून देणे. आणि त्याचाच या ठिकाणी वाक्यात उपयोग करायचा आहे. पुढचा आहे निबंध. कोणत्याही एका विषयावरती 200 ते 250 शब्दात निबंध लिहायचा आहे. मी पाहिलेला अविस्मरणीय सामना असेल, म्हणजे एखादा क्रिकेटचा सामना असेल, कबड्डीचा असेल तो. माझे आवडते शिक्षक. तुमच्या जीवनातील बालपणीपासून प्राथमिक शाळेपासून जे शिक्षक असतील त्यातील आवडते शिक्षक लिहायचे. मी शाळेची घंटा बोलते. सूर्य नाही उगवला तर. आणि आजच्या स्त्रीचं समाजाचे स्थान. यापैकी 10 मार्काला या ठिकाणी हा निबंध आहे तो लिहायचा आहे. अशा प्रकारे आजची कृतीपत्रिका जी होती त्याची उत्तर अशा प्रकारे आहेत.